हॅलो फ्रेंड्स, सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर इथं बोटनेकमध्ये जो आपला गळ्याचा आकार असतो आणि त्याची डिझाईन आज आपण बघणार आहोत। तर इथं मी 38 इंच साईजचा हा बॅक घेतलेला आहे ब्लाउजचा आणि बोटनेकमध्ये आपण आज वेगळीच डिझाईन बघणार आहोत। तर इथं बघा, वरती गळ्याची उंची 4 इंच इतकी मी घेतली होती आणि आतल्या गळा जो मी कट करत आहे तर त्याची उंची 5.5 ते 6 इंच इतकी आहे आणि या बॅकचं शोल्डर जे आहे ते 7.5 इंच इतका आहे। हेवी चेस्ट असल्यामुळे जास्त मोठा गळा आहे, पसरट आहे। गळ्याची रुंदी पण 4 इंच इतकी मी घेतलेली होती। तर बघा, एकदम डायमंड आकार सारखा हा गळा आहे आणि त्याची डिझाईन आज आपण बघणार आहोत। एकदम युनिक आणि मस्त अशी डिझाईन होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आपण डायरेक्ट आता स्टिचिंगला सुरुवात करूया। कपडा मी घेतलेला आहे जो आपला मेन फॅब्रिक होता तो, आणि त्यावरती आता आपल्याला पहिल्यांदा अस्तर अटॅच करून घ्यायचा आहे। तर आतला जो गळा आहे तर तो आपण पहिल्यांदा स्टिचिंग करून घेणार आहोत। तर इथं मी पिना लावून घेते बघा कपड्याला, कारण आपला गळ्याचा आकार बिघडू नये यासाठी। आणि आता पिना लावून झाल्यानंतर आपण गळा स्टिचिंगला सुरुवात करूया। तर थोड्या जवळजवळ आणि जास्त पिना मी लावलेले आहेत, कारण गळ्याचा आकार आपला बिघडू नये। कपडा जास्त सुलसुलीत आहे तर त्यामुळे तर एका बाजूनी कुठल्या पण आपण गळ्याला स्टिचिंगला सुरुवात केली। एकदम परफेक्ट अंतरावरती आपल्याला टिप घ्यायची आहे, म्हणजे आपला गळ्याचा आकार एकसारखा असा येईल बघा। तर जिथे कोपरे आहेत तर तिथं आपल्याला सुई कपड्यामध्येच ठेवायची आहे आणि फक्त कपडा फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे टोक बरोबर आपलं जे आहे डिझाईनचं टोक ते व्यवस्थित येतील। तर जेव्हा बॅकनेक अशा पद्धतीचे आपण करतो, खिडकी टाईप बॅकनेक जेव्हा असतात तर त्यावेळेस पहिल्यांदा आतला जो गळ्याचा आकार असतो तर तो आपल्याला करून घ्यावा लागतो बघा। तर आता इथं मी पिना काढून घेते सगळ्या आणि पटपट आता मधला जो आकार आहे तर तो आपण कट करून काढूया। कापड एक्स्ट्रा जे आहे ते एकदम सोप्या पद्धतीने गळ्याची डिझाईन होते, अगदी 10 ते 15 मिनिटात। या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे गळे सुद्धा करू शकता। तर आता मी छोटे छोटे कट देऊन घेते बघा। जिथं जास्त कोपरे आहेत तर तिथं पण मी एकदम जवळ कट देऊन घेते आणि कट देऊन झाल्यानंतर आपण कपडा डायरेक्ट अस्तर आतल्या बाजूला टाकून फक्त वरती अशी दाबटीप देऊन घ्यायची आहे। एकदम हाताने कपडा सरळ करत म्हणजे अस्तरचं कापड जे आहे ते बाहेर येऊ नये आणि आपलं जे मेन फॅब्रिक आहे ते सुद्धा आत जाऊ नये, अशी आपल्याला टिप घ्यायची आहे एकदम ॲक्युरेट। बघा, जे आपले गळ्याचे कोपरे आहेत ते आपल्याला एकदम व्यवस्थित सुई मशीनमध्येच ठेवायची आहे आणि मग कापड फिरवून घ्यायचं आहे। तर इथं आपला गळ्याचा आकार रेडी झालेला आहे बघा। बघू शकता गळ्याचा आकार किती सुंदर असा आलेला आहे, एकसारखा आलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, राहिलेलं जे अस्तर आहे ते पूर्ण आपल्या फॅब्रिकवरती अटॅच करून घ्यायचं आहे, आपण जसं नेहमी घेतो तसंच। आणि जे राहिलेलं जादाचं कापड आहे तर ते आपण कट करून काढायचं आहे। आता इथपर्यंत आपली स्टेप पूर्ण झाल्यानंतर आपण जे पाठीमागचे टक्स आहेत तर ते देऊन घेणार आहोत। तर जेव्हा बॅकनेक हा असा बोटनेक असतो आणि एकदम आखूड गळा असतो तर त्यावेळेस आपल्याला एकदम छोटे छोटे टक घ्यायचे असतात, म्हणजे कमी रुंदीचे। तर मी गहू अंतरपेक्षा सुद्धा कमी इतके टक घेतलेले आहेत आणि टक घेऊन झाल्यानंतर मी इथं कमरपट्टी सुद्धा लावून घेतलेली आहे बघा। आता यानंतर मी काय करणार आहे, गळ्याला थोडासा छानसा असा वेगळा लुक येण्यासाठी गळ्याच्या आतल्या बाजूनं गोल्डन कलरचा गोट लावून घेते बघा। जे आपले रेडीमेड गोल्डन गोट मिळतात तर ते मी इथं लावून घेत आहे। आणि असे गोट लावताना आपल्याला आपल्या मशीनचा दाब सुद्धा बदलावा लागत नाही बघा। आहे त्या दाबमध्ये सिंगल दाब लावायला लागत नाही, आहे त्या दाबमध्येच आपल्याला टिप यावरती घेता येते। तर एकदम नाजूक अशी डिझाईन होते बघा, एकदम बारीक गोट लावल्यामुळं। तर गोट माझं लावून होत आलेलं आहे बघा। आणि जिथं जिथं आपले गोट
थोडे खेचल्यासारखे किंवा गोळा झाले सारखे वाटत असतील तिथं आपल्याला आतल्या बाजूने छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. तर इथं माझा गोट लावून पूर्ण झाला. तर आता मी राहिलेला शिल्लक गोट कट करून काढते. तर गोट लावल्यानंतर तुम्ही बघा आता मी छोटे छोटे कट देऊन घेते, म्हणजे आपला गोट गोळा होणार नाही. आणि राहिलेले धागे दोरे सुद्धा मी इथं तसेच कट करून काढते. बघा कोपऱ्या कोपऱ्याला मी असे छोटे छोटे कट देऊन घेते. आता कट देऊन झाल्यानंतर आपण आणखी एक गोटवरती अगदी थोड्याशा पाव इंचापेक्षा कमी अंतरावरती आणखी एक टीप घ्यायची आहे, म्हणजे आपली जी गोटची आतली पट्टी असेल तर ती फिक्स होऊन जाईल, बाहेर गळ्याच्या बाहेर उलट येणार नाही. आणि आपला गळा पण थोडासा आणखी मजबूत होऊन जाईल. बघा तर आपली टीप पण इथं देऊन झाली. आता आपण गळ्याची डिझाईन कशी करायची हे बघणार आहोत. तर त्याआधी पहिल्यांदा बघा इथं मी छोटे छोटे जे आपले थर्माकोल बॉल मिळतात तर त्याचा उपयोग करून इथं मी पोटली बटन करून घेत आहे. कपडा जास्त पातळ आहे तर त्यामुळे इथं मी डबल कापड घेतलेलं, चौकोनी चौकोनी तुकडे काढून आणि त्याचे असे पोटली बटन बनवून घेतलेले. आता इथं मी भरपूर 1 7-8 पोटली बटन बनवून ठेवलेले पहिल्यांदाच. तर ते आता आपण गळ्याला अटॅच करून टाकूया. तर कसे लावायचे, फक्त खालचा व्ही आकाराचा जो गळा आहे तर ते मी ते पोटली बटन लावून घेणार आहे. बघा जवळजवळ अंतरावरती, पूर्ण गळ्याला आपण लावणार नाहीये, फक्त खालच्या पट्टीला तेवढं लावून घेणार आहे. तर आता मी एक एक पोटली बटन लावून घेते. बघा समान अंतरावरती लावायचे. तर पोटली बटन लावताना आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की खालचं जे राहिलेलं शिल्लक कापड आहे पोटली बटनचं ते खाली व्यवस्थित दुमडलं जावं आणि वरचा जो फक्त पोटलीचा जो भाग आहे तो फक्त आपल्या गोटच्या बाहेर राहावा, अशी आपण काळजी घ्यायची आहे. बघा म्हणजेच ते बटन्स जे आहेत ते छान दिसतील गळ्याला. तर इथं बाहेर आकार आपल्याला पोटली बटन काढायचं नाही, लावून घेतोय तर त्याला बाहेरच्यासारखी आणखी एक आपल्याला टिप घ्यायची आहे, म्हणजे आतलं जे कापड आहे बटन लावून होत आलेले आहेत, मी आणखी बाहेर येणार नाही, लावून तुम्हाला दाखवते. तर इथं माझे सगळे पोटली बटन लावून होत आलेले आहेत. बघा मी पटपट लावून दाखवते. समान अंतरावरती आपण जसे डाव्या बाजूला लावले तसे उजव्या बाजूला पण लावून घ्यायचे. आणि हे बटन लावून झाल्यानंतर आणखी एक आपल्याला थोडीशी पाव इंचाच्या वरती एक टीप घ्यायची आहे, म्हणजे ते बटन्स सगळे व्यवस्थित बसून जातील. तर आणखी एक टीप घेते बघा मी इथं. तर आता ही टिप देऊन झाल्यानंतर आता आपला जो वरचा बोटनेक आहे तर तो आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. तर साधी गळापट्टी जी असते आपली अस्तरची तर ती मी इथं लावून घेणार आहे. बघा आणि फक्त त्या पट्टीला दुमड घालून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या गळ्याचं फिनिशिंग हे पूर्ण होईल. तर 4 इंच इतकी गळारुंदी म्हणजे हेवी गळारुंदी मी ठेवलेली होती बघा, आणि त्यामध्येच हा बोटनेक मी बनवलेला आहे. या बोटनेकचं जर तुम्हाला पेपर कटिंग पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवरती अवेलेबल आहे, आणि तुम्हाला जर बघायचंच असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते, तिथं जाऊन तुम्ही बघू शकता. तर पहिली टिप झाल्यानंतर छोटे छोटे कट देऊन घेतले आणि आता त्यावरती एक दाब टिप मी देऊन घेत आहे बघा पट्टीवरती. आणि मग ही पट्टी आपल्याला आता आतल्या बाजूला दुमडून घ्यायची आहे, म्हणजे आपला गळा पूर्ण होऊन जाईल. तर इथं आपलं जे गळ्याचं स्टिचिंग आहे तर ते कंप्लीट होत आलेलं आहे आणि आपली डिझाईन पण आता पूर्ण झालेली आहे बघा. तर आजची ही बोटनेक मधील डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. डिझाईन आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा डिझाईन सोबत. तोपर्यंत थँक्यू.